नमस्कार सर्वांना, स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये। तर वरच्या स्कूलमध्ये फ्रूट आणि व्हेजिटेबल याची ॲक्टिव्हिटी होणार होती। त्यासाठी फ्रूट किंवा व्हेजिटेबल बनवून द्यायचं होतं एक। तर आम्ही निवडलं होतं फ्रूट। तर वरदला पाहिजे होतं स्ट्रॉबेरी किंवा ॲपल, पण मग मी त्याला कसं तरी तयार केलं की मँगो बनवूया। त्यासाठी मग मी येलो कलरचा कार्डशीट पेपर खाली जाऊन घेऊन आले आणि जे पार्सलचे आलेले बॉक्स असतात ना, ते मी कधीच फेकून देत नाही, ते मी जपून ठेवते। आणि हा बॉक्स जरा वाकडा झाला होता कारण गॅलरी ठेवला होता आणि पावसाच्या पाण्यामुळे तो भिजला होता थोडासा। तर मी हा बॉक्स घेतला आणि बॉक्स सगळ्यात आधी कापला। तर तो सुरीने कापला कारण तो कैचीने कापतच नव्हता। तर असे जे बॉक्स असतात ना, ते लगेच कधीच फेकून द्यायचे नाही कारण त्याचा वापर कधी पण होतो। आणि आता मुलं स्कूलमध्ये जायला लागली म्हणजे ॲक्टिव्हिटी असणारच आणि ॲक्टिव्हिटींना असं लागतंच। तर मी छान असा इथं मँगोचा आकार काढून घेतला। त्यानंतर रात्रीचा मला स्वयंपाक करायचा होता म्हणून मग मी त्याच्या पप्पांना बसवलं काढायला आणि तो पण पप्पाच्या शेजारीच बसलेला होता आणि पप्पा पण छान ड्रॉइंग काढतात त्याचे। त्यामुळे म्हटलं मग आता तुम्हीच तयार करा, मी स्वयंपाक करते आणि येता जाता मी पण पाहत होते कुठं काय करायचं। तर इथं त्यांनी तयार केलं, त्यानंतर कलर पण देत होते आणि वर त्यांच्या शेजारीच बसला होता आणि इकडं बिग बॉस पण चालू होतं। तर सध्या बिग बॉसचं खूपच वेड लागलेलं आहे। लहान मुलांच्या ज्या काही ॲक्टिव्हिटी असतात ना, त्या पालकांनाच घरी कराव्या लागतात कारण लहान मुलांना काही हे काढता येणार आहे का एवढं असं, तर आपल्यालाच करावं लागतं। तर त्याच्या पप्पाने इथं काही जुगाड केलेला आहे। मँगोसाठी जे डोळे काढायचे आहेत ना, ते पावडरच्या डब्याने काढत आहे, वरचा जो पावडरचा डबा आहे त्याने। तर ते ओव्हल शेप आहे खालून पावडरचा डबा म्हणून। तर त्यांनी डोळे काढून घेतले इथं आणि एक मस्त जीप पण काढून घेतली आणि वरचं पहा इकडं बाजूलाच काय चालले, जे मी कापलेले कागद होती त्यांच्यासोबत खेळतो आणि इकडे सगळा असा पसारा पडला होता आणि इथं मँगो तयार झाला होता। त्यानंतर ते डोळे वगैरे तयार करत होते। तर छान असा मँगो तयार झालेला होता आणि तो डोळे लावल्यावर तर आणखी छान दिसायला लागला होता। तर अगदी कमी खर्चात आम्ही तयार केला होता। फक्त आम्ही 10 रुपयाचा कार्डशीट पेपर आणला होता, बाकी सगळं जे होतं तर वरचे कलर पण होते, त्यामुळं कलर वगैरे काहीच आणायला लागले नाही, घरात सगळं काही सामान होतं। त्यामुळं मग जास्त काही खर्च आला नाही, एकदम 10 रुपयातच ते आम्ही तयार केलं। त्यानंतर इथं जीबला पण कलर देऊन घेत होते आणि वरच एकदम तिथं शेजारीच बसून पाहत होता कसं करतात आणि तो पण म्हणत होता की मला पण द्या ना कलर करायला। पण म्हटलं स्कूलमध्ये न्यायचे, मी तुला दुसरा काढून देईल। मग मी त्याला दुसरा एका पेजवरती काढून दिला मँगो आणि मग तो पण कलर करायला लागला आणि त्याला कलरिंग करायला खूप म्हणजे खूप आवडतं। त्याच्या पप्पाची ड्रॉइंग खूप छान आहे आणि त्याच्या पप्पाचाच गुण त्याच्यामध्ये उतरलेला असावा। तर त्यानेही पप्पाकडं पाहून कलर करत होता। त्यानेही छान मँगोला कलर केला। तर मी माझा स्वयंपाक वगैरे करत होते, येता जाता दोघांकडं पण पाहत होते की कसं काढतात ते, काय काढतात ते, पण छान काढत होते आणि फायनली इथं छान असा मँगो आमचा तयार झालेला होता। त्यानंतर आम्हाला क्राऊन पण तयार करायचा होता डोक्याचा, मग तो पण त्यांनी करायला घेतलेला होता आणि वरत इकडं सगळं जसं पप्पाने केलंय तसंच करत होता आणि वरत काही एवढे सारे कलर आहेत आणि हे कलर जेव्हा घेतले तेव्हा असं वाटलं की ह्या कलरचा उपयोग होतोय की नाही, वरद अजून लहान आहे, पण वरदने हे कलर खूप म्हणजे खूप वापरले आहेत आणि खूप छान आहे। तर आम्ही ऑनलाईन घेतलं होतं हे कलर बॉक्स, जे की खूप छान आलं, पण त्यातले जे काही कलर होते ते खूप थोडे होते, लगेच संपून पण गेले आणि काही अजून जे पेन्सिल कलर आहेत ते आहेत। तर ही अशी ऑनलाईन घेण्यापेक्षा ना दुकानात जाऊन घेतलेली चांगली, पण आम्ही ऑनलाईन पाहिली होती, ऑनलाईनच मागवली। तर इथं वरदची पण ड्रॉइंग झालेली होती आणि वरदचं चाललं होते की मला हे द्या ते द्या, त्याचं पण चाललेलं होतं की मला पण तसंच करायचं आहे सेम। पहा वरचं ड्रॉइंग किती छान केलेलं आहे, अजिबात बाहेर इकडं तिकडं कलर जाऊ दिले नाही, खूप छान कलर केले आणि त्याच्या चेहऱ्यावर पण तेवढा आनंद आहे कलरिंग केल्याचं। आणि इकडं पप्पाचं पण कंप्लीट झालेलं आहे कलर देऊन। तर असं आमचं झालेलं आहे छान मँगो। तर छान दिसतोय ना, तर तुम्ही पण तुमच्या मुलांसाठी हे बनवू शकता। आणि आंब्याची पानं जी आहेत ती ना आम्ही ओरिजिनल लावलेली आहेत, खाली यांनी जाऊन आणले होते। तर स्कूलमध्ये वरदला घेऊन निघाले आणि वरद सकाळी सकाळी आळस देत होता,
तर त्याचा जो क्राऊन आणि ते आहे तो मी हातातच घेतला. तिथं गेल्यावर घालणार होते कारण सायकल त्याला चालवता आली नसती म्हणून. तर असा होता छान छान असा मँगो बनवलेला आणि त्याला म्हटलं परत मँगो स्कूलमधून घेऊन येताना व्यवस्थित. तर त्याची फ्रेंड मस्त ॲपल बनली होती आणि आज सगळीच मुलं खूप छान छान बनलेली होती. भारी वाटतं असं लहान मुलांना पाहायला, पण कष्ट मात्र आई वडिलांनाच घ्यायला लागतात. तर मग मी वरदला स्कूलमध्ये इथं सोडलं आणि त्यांची ॲक्टिव्हिटी नंतर होणार होते, त्याचे फोटो पण ते नंतरच पाठवणार होते. तर मग सगळी मुलं गेली आणि सगळे पण वेगवेगळे बनवून आले होते. तर छान असं स्कूलमध्ये डेकोरेशन पण केलं होतं. सगळ्या भाज्या फळं ठेवलेली होती आणि त्यांचे रेट पण लावलेले होते. तर रेट पण पाहून घ्या कसे लावलेले आहेत स्कूलवाल्यांनी. तर व्यवस्थित लावलेले आहे आणि एवढी मेथी महाग आहे 40 रुपयाला, पण मेथी पण त्यांनी ठेवलेली होती विकायला. कांदे पण 50 रुपये किलो होते. तर अशा भरपूर भाज्या ठेवलेल्या होत्या त्यांनी. त्यानंतर मुलांचा असं रॅम्प वॉक पण घेतलं आणि हा माझा मँगो किती क्यूट दिसत होता. चला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब.